बघा, 2 रुपयाला एका महिन्याचे 5 पैशाच्या दराने 6,000 रुपयांचे 6 महिन्यांचे व्याज किती, असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, चॅनल सबस्क्राईब करा. किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल तर माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न मोफत मिळवा. तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही. हा प्रश्न कसा सोडवायचा मागसर लेकरांनो, इथं 2 रुपयाला एका महिन्याचं 5 पैसे व्याज, म्हणजे 2 रुपयाला 5 पैसे हा मासिक व्याजदर आहे. मासिक व्याजदर लक्षात घ्या. गणित म्हणते की 2 रुपयाला एका महिन्याचे व्याज किती, 5 पैसे. मग एका रुपयाचं महिन्याचं व्याज किती बाबा? हे 2 रुपयाचं 5 पैसे, एका रुपयाचं व्याज किती, हे 2 रुपये भागीला घ्या, म्हणजे 5/2 पैसे. एका रुपयाचं महिन्याचं व्याज. प्रश्न असा मनाशी करा की 100 रुपयाचं महिन्याचं व्याज किती. एका रुपयाचं व्याज 5/2 पैसे. 100 रुपयाचं महिन्याचं व्याज किती, असा प्रश्न मनाशी जेव्हा आम्ही करू तेव्हा 5/2 आणि सोबत गुणीला 100, हा भाग गेला 50 न सर, म्हणजे 5 गुणीला 50 अर्थात 250 पैसे. या माहितीवरून म्हणजे 100 रुपयाचं मासिक व्याज किती हो, 250 पैसे. याचं रुपयामध्ये रूपांतरण करत असताना एका रुपयामध्ये असलेले पैसे 100 पैसे भागीला मांडा. इथे या शून्यासाठी हा शून्य घालवा. 25/10 अर्थात 2.5 रुपये किंवा 2.5% हा व्याजदर सापडतो आम्हाला, म्हणजे प्रतिमाह व्याजदर. याला प्रतिमाह व्याजदर असं म्हणा. तुम्हाला जो प्रश्न विचारला की 6,000 रुपयाचं, म्हणजे 6,000 इथं मांडा, ही आहे उत्तर. 6 महिन्याचं व्याज किती. व्याजाचा दर सापडला 2.5%. तो इथं मांडा. 6 महिन्याचं व्याज विचारलं, भागीला सूत्र सांगते त्याप्रमाणे 100. इथे या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा लेकरांनो. 60 गुणीला 2.5 सोबत गुणीला 6, हा गुणाकार करा, 150 येतो. परत गुणीला 6 आणि 150 गुणीला 6 म्हणजे काय, तर 15×9, त्यावर हे शून्य, 900 रुपये. लक्ष द्या, तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर काय, 6,000 रुपयाचं 6 महिन्याचं व्याज किती, 900 रुपये. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. सरावासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सराव म्हणून प्राप्त करा. या पाठीमागचा उद्देश गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. ओके. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.